शिक्षक या सामन्याचा घरी बसून देखील आनंद घेत आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक असं धन्यवाद। यानंतरचा होणारा सामना माऊली मानदेशी चॅम्पियन्स विरुद्ध सागर सुपर किंग्स फलटण। या ठिकाणी मी माऊली मानदेश चॅम्पियनचे मालक श्री सचिन माधव करचे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सचिन माधव करचे आपण स्टेजवरती यायचे। या ठिकाणी पंचांना विनंती आहे सामना चालू करायचे। या ठिकाणी श्री सचिन करचे सर मालक माऊली मानदेश चॅम्पियन यांचा सत्कार श्री जमाले सर पुष्पगुच्छ देऊन करत आहेत, तो त्यांनी करावा अशी विनंती करतो। शूटिंग चालू आहे। या ठिकाणी माऊली मानदेश चॅम्पियनचे मालक श्री सचिन करचे सर या ठिकाणी सामन्याला काही वेळातच काही सेकंदातच सुरुवात होत आहे। या सत्रातील पहिला सामना जावली टायगर्स विरुद्ध सेवागिरी वायरस खटाव। जावली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। या ठिकाणी सेवागिरी वॉरियर्स वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत श्री विजय मदने सर। स्ट्राइकला आहेत ते प्रशांत गायकवाड। पहिला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय वाईड चेंडू। एक अवांतर धाव मिळालेली आहे ते जावली टायगर्स जावली संघाला आणि या ठिकाणी या संघाचं खातं उघडलेलं आहे अवांतर धावेने। पाहूया विजय मदने सरांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे। निर्धाव चेंडू पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चालू आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न करताना प्रशांत सर नॉन स्ट्राइकला आहे ते एक सातारा जिल्ह्यातील गाजलेला खेळाडू श्री विक्रम शेरकर सर। पाहूया पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन करता येते मदने सर। सुंदर अशी गोलंदाजी, एकही धाव सलग स्विंग अँड मिस, दोन चेंडू निर्धाव चेंडू। पाहूया तिसरा चेंडू पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चालू आहे आणि फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेलबाद पहिली विकेट आणि या ठिकाणी अंपायरचा निर्णय नो बॉल आणि कॅच घेतलेल्याचा आनंद क्षणभरही टिकला नाही। अंपायरचा निर्णय हाईट आणि नो बॉल एक। या ठिकाणी नो बॉल आणि एक धाव अशा दोन धावा या ठिकाणी जावली टायगर संघाला मिळालेल्या आहेत। विजय मदने सर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन, ऑफसाइडच्या दिशेने चेंडू स्विंग अँड मिस करत आहेत आणि स्ट्राइकला आलेला आहेत जबरदस्त खेळाडू विक्रम शेरकर। पाहूया शेरकी धाड कशी होते आणि मारण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे। फटकावण्याचा चेंडू केलेला प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू। या ठिकाणी एलबीडब्ल्यू आउट नाही आणि पुन्हा एकदा मदने सरांचा निर्धाव चेंडू। जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन, आतापर्यंत 3 धावा अवांतर पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत। बघूया पॉवर प्लेचं पहिलं षटक, स्ट्राइकला विक्रम आणि ऑफसाइड दिशेने मारलेला उंच असा फटका। पाहूया किती धावा मिळत आहेत, एक धाव पूर्ण, मिसफिल्ड आणि दोनही धावा पूर्ण आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तीही अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत। 3 धावा विक्रम शेरकर यांनी पूर्ण केलेल्या आहेत। जिंकण्याची जिद्द अशी ठेवा
की तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत. अशाच प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे. आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू, एक धाव मिळवून दिलेली आहे ती जावली टायगर्स संघाला. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 7. नॉट आउट 7. पहिलं षटक चालू आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि या ठिकाणी खेळाडू झेलबाद. या ठिकाणी प्रशांत यांनी मारलेला उंच असा ऑफसाईड दिशेने मारलेला फटका आपली विकेट बहाल करून गेलेला आहेत. आणि पहिला धक्का जावली टायगर संघाला बसलेला प्रशांत गायकवाड यांच्या स्वरूपात. आणि स्ट्राईक आलेला आहे ते राहुल धनावडे सर. एक जबरदस्त आक्रमक फलंदाज राहुल धनावडे. प्रशांत यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. धाव संख्या झालेली आहे 7. एक बाद 7. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. एक चेंडू पॉवर प्ले मधील बाकी आहे आणि एक विकेट जावली टायगर संघाने गमावून बसलेले आहेत. 7 धावा. पाहूया पुढचा चेंडू. आणि राहुल धनावडे सर यांनी मारलेला शॉट. एक धाव घेण्याचा प्रयत्न, ती पूर्ण. संघाची धावसंख्या 8. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. जावली टायगर संघ 1 बाद 8 धावा. मैदानामध्ये राहुल धनावडे आणि विक्रम शरकर यांची जोडी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे ते लुकेश सर. 4 नंबरची जर्सी परिधान केलेले लुकेश सर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. पॉवर प्ले संपलेला आहे. फिल्डिंग विस्तारलेली आहे. आणि मारलेला फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि या ठिकाणी झेलबाद. आर पाटील सर यांनी झेललेला उत्कृष्ट झेल. या ठिकाणी राहुल धनावडे सर कॅच आउट. आणि संघाला बसलेला हा दुसरा धक्का. 8 धावसंख्येवरती बसलेला हा दुसरा धक्का. जावली टायगर संघ 8 बाद 8 धावा 2 बाद. दुसरं षटक चालू आहे आणि राहुल धनावडे सरांची स्ट्राईक घेण्यासाठी आलेले आहेत ते शिवशंकर गिरी सर. पाहूया आपल्या बॅटचा काय जलवा दाखवतात. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. धावणाऱ्या वेळेसोबत जर बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. त्याचप्रमाणे आता राहुल धनावडे यांची स्ट्राईक घेण्यासाठी आलेले आहेत ते शिवशंकर गिरी सर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. आणि स्ट्राईकला येतो शिवशंकर गिरी सर. नॉन स्ट्राईकला येतो विक्रम शरकर सर. दुसरा षटक चालू आहे. एका चेंडूचा खेळ झालेला आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकूण 7 धावा मिळवण्यात यशस्वी झाले ते जावली टायगर संघ. आठ झाले. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि या ठिकाणी उत्कृष्ट अशी पाटील सरांची फिल्डिंग. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 10. अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत आहेत. पाहूया पुढील चेंडू. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि या ठिकाणी मिसफिल्ड आणि या ठिकाणी चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. जावली टायगर संघाला मिळालेला पहिला चौकार. या ठिकाणी अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि संघाला 4 धावा. जावली टायगर संघाला 4 धावा या चेंडूवरती मिळालेत. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. रोखून धरले बॉलरला. ऑफसाईडच्या दिशेने फटका मारला परंतु एकच धाव.
आणि स्ट्राईकला आला तो विक्रम शेरकर सर. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 15. दुसरं षटक चालू आहे. लोकेश सर टू विक्रम आणि मारलेला फटका. ग्राउंड शॉट या ठिकाणी खेळण्यात माहिर असलेला विक्रम. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं विक्रमला. धावसंख्या 16. या षटकातील शेवटचा चेंडू लोकेश सरांचा. स्ट्राईकला येते शिवशंकर सर. आणि मारलेला उंच असा फटका. गॅप मध्ये मारलेला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान लागतं. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सेवागिरी वॉरियर्स खटाव संघाचे खेळाडू करत आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 बाद 17. 8.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा जावली टायगर संघाने जमवले आहेत. पाहूया किती धावसंख्येचं आव्हान सेवागिरी वॉरियर्स खटाव संघासमोर ठेवणार आहे ते. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येते हे या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण 2 षटकामध्ये जावली टायगर संघाला रोखून धरण्यामध्ये सेवागिरी वॉरियर्स संघाचे खेळाडू यशस्वी झालेले आहेत आणि 2 विकेट देखील त्यांनी मिळवले आहेत. आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते मगर सर, संतोष मगर. पाहूया संतोष टू शिवशंकर गिरी सर. पाहूया उंच मारण्याचा प्रयत्न सफल. निर्धाव चेंडू. मगर सरांचा उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. शिवशंकर सर काहीच करू शकले नाही या चेंडूवरती. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला फटका. 1 धावा मिळवून देण्यात यशस्वी. स्ट्राईकला आला तो विक्रम. मगर सरांचं उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. उत्कृष्ट असं त्यांनी फिल्डिंग सेट केलेली आहे. पाहूया पुढील चेंडूवरती काय होते ते. आणि विक्रमने मारलेला फटका लेग साइडला एकदम जोरदार मारलेला फटका. ताकदवान शॉट आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. विक्रमच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. अतिशय सुंदर असा लेग साइडच्या दिशेने आणि लेग साइडलाच खेळण्यात माहिर असणारा विक्रम फॉर्म मध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती विक्रम मैदानामध्ये नाबाद आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 22. पाहूया पुढील चेंडूवरती आक्रमक स्वरूप घेतोय का संयमाने खेळतोय. आणि मारलेला फटका. 2 धावा घेण्याचा प्रयत्न परंतु असफल. 1च धाव पूर्ण. धावसंख्या 23. वैयक्तिक 9 धावसंख्येवरती विक्रम आणि शिवशंकर सर वैयक्तिक 9 धावसंख्येवरती आपल्या संघासाठी या ठिकाणी कामगिरी करत आहेत. किती धावसंख्येचं आव्हान ठेवणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. बघूया. सेवागिरी वॉरियर्स खटाव अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग सेट केलेली आहे ते मगर सरांनी. पाहूया आणि उंच आक्रमक स्वरूप धारण केलं. उंच मारलेला फटका. पण चेंडू खाली पाटील सर आणि या ठिकाणी शिवशंकर सर जेलबाद बाय पाटील सर. खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी तिसरा झटका बसलाय तो जावली टायगर संघाला आणि शिवशंकर यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे ते विद्याचरण सर. पाटण तालुक्याचा बुलंद आवाज. पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची मुलुक मैदानी तोफ श्री आणि एक नामवंत समालोचक श्री किरण मस्कर सर
यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आयोजक कमिटीच्या वतीने खूप खूप अभिनंदन। थोड्याच वेळात आपण त्यांच्या समालोचकाचा आनंद घेणार आहोत। सर्व प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचलेले आहेत असे सर्वांचे आवडते श्री किरण मस्कर सर, ज्यांना युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम क्रिकेट रसिक पाहतात ते किरण मस्कर सर यांचं आगमन झालेलं आहे। खूप खूप अभिनंदन। आणि यानंतरची दोरा या ठिकाणी प्रथम त्यांचं स्वागत आयोजक कमिटीच्या माध्यमातून आमचे श्री जमाले सर तसेच सर्व आयोजक कमिटी या ठिकाणी करत आहे। श्री किरण मस्कर सर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, समालोचकातील एक नामवंत हिरा, ज्याचा ऐकण्यासाठी लोक अधीर असतात, आज आपल्या व्यासपीठावरती आलेत आणि आपल्या या स्पर्धेला समालोचक म्हणून काम करणार आहेत। खरंच हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे। त्यांना ऐकण्यासाठी मी सुद्धा आतुर आहे, तुम्ही सगळे आतुर आहात। असे हे आपले लाडके सर थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर समालोचक म्हणून कामगिरी करणार आहेत। त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि दरम्यान झालेला चेंडू लेगच्या दिशेने पटकवलेला 2 धावा मिळवण्यात यशस्वी झाले ते संतोष गायकवाड सर। धाव संख्येत बदल, धाव संख्या झालेली ती 25। 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। किती धावांचं आव्हान आपण सेवागिरी वॉरियर्स संघासमोर ठेवतो या पहिल्या सामन्यामध्ये? सुरुवातीला या सामन्याची पिच जरा स्लो झालेली आहे। धावसंख्या उभारण्यात खेळाडूंना जरा अडचण निर्माण होत आहे। जसजसे वेळ जाईल तसतसं ही खेळपट्टी सुद्धा रंगात येईल आणि धावसंख्या सुद्धा बहरत जाईल अशी अपेक्षा धरूया। बघूया शेरकर सर आपल्या बॅटच्या माध्यमातून आता काय करणार आहेत। 50 धावसंख्येचं आव्हान हे माफक धावसंख्येचं आव्हान गणलं जातं। बघूयात ते ठेवण्यामध्ये यशस्वी होतात का ते। संघामध्ये आक्रमक अशा स्वरूपात जोडी उभा आहे ती म्हणजे गायकवाड सर आणि शेरकर सर। बघूया आपल्या बॅटच्या माध्यमातून काय जलवा दाखवतात प्रेक्षकांना। सुंदर असं वातावरण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कराड या ठिकाणी चालू असलेले सामने प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले दिवस दुसरा अतिशय सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलेला आहे। सर्व महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक क्रिकेट रसिक या खेळाचा आनंद सातारा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत। आणि श्री अर्जुन कदम सर आणि आमचे मित्र श्री संकेत भोसले सर अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत। दरम्यान चौथा षटकातील पहिला चेंडू वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन आले ते ठणके सर। पहिला चेंडू लेगच्या दिशेने पटकावलेला 1 धाव मिळवण्यात यशस्वी विक्रम शेरकर सर। वैयक्तिक 10 धावसंख्येवरती विक्रम सर खेळत आहेत आणि स्ट्राईकला आले ते गायकवाड सर, नॉन स्ट्राईकला आले ते विक्रम सर आणि बॉलिंग करत आहेत ते ठणके सर। बघूया आक्रमक स्वरूप धारण करण्याची आवश्यकता। धावसंख्या फक्त 26। पुन्हा लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू आणि हा चेंडू बघूया या ठिकाणी चेंडू सीमारेषेबाहेर चौकार, खणखणीत चौकार। आणि या ठिकाणी दोन्ही खेळाडू आक्रमक रूप धारण करून संघाची धावसंख्या उभारण्यामध्ये मोलाची भूमिका बजावताना गायकवाड सरांच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत सणसणीत चौकार, चेंडू सीमारेषेबाहेर। धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 30। 3 बाद 30। 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे। बघूया किती धावसंख्येचं आव्हान सेवागिरी वॉरियर्स संघासमोर ठेवत आहेत। ठणके सरांनी टाकलेला चेंडू लेग आर्म बॉलर ठणके सर 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे। स्ट्राईकला आलाय तो विक्रम। पाहूया चौकार बघायला मिळतोय का तो षटकार। सर्व प्रेक्षक आतुर। जावली टायगर संघ अतिशय संयमाने फलंदाजी करताना धावसंख्या 31। सेवागिरी वॉरियर्स संघाचे मालक श्री ज्ञानेश्वर दायगोडे फिल्डिंग सजवताना अतिशय उत्कृष्ट रणनीती आखून संघाला जावली टायगर संघाला कमी धावसंख्येत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न। पाहूया आणि अतिशय सुंदर असा चेंडू लेग सरच्या दिशेने फटकवण्याचा प्रयत्न असफल। निर्धाव चेंडू ठणके सरांचा आणि जकडून ठेवले बॅट्समनला। धावा मिळवण्यात अपयशी फलंदाज। उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन ठणके सरांकडून आणि लेग सर दिशेने मारलेला षटकार, विक्रमच्या बॅटमधून निघालेला एक जबरदस्त खणखणीत षटकार। 6 धावा मिळाल्या आहेत जावली टायगर संघाला आणि वैयक्तिक 16 धावसंख्येवरती विक्रम आपल्या संघासाठी एक आव्हानात्मक धावसंख्या उभारताना आक्रमक रूप धारण केलेलं आहे। पाहूया आणखी किती धावसंख्येची भर घालतोय।
फक्त 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी लेक्सरच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार, षटकार, चौकार. आतिषबाजी सुरू केलेला आहे आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धाव संख्येत बदल, धाव संख्या वाढलेले, धाव संख्या झाली ती 41. 3 बाद 41. या ठिकाणी अनुभवी गोलंदाज श्री आर पाटील सर आपल्या संघासाठी अंतिम षटक घेऊन येताना एक स्लो आर्म बॉलर आहेत पाटील सर. बघूया धाव संख्या रोखतात, परंतु दोन्ही खेळाडू फॉर्म मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. बघूया वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5 षटक घेऊन येतात पाटील सर. पाटील सर टू गायकवाड सर. आणि अतिशय सुंदर असं स्लो बॉल, 1 धावा मिळवण्याचा आणि या ठिकाणी गायकवाड सर धाव बाद, रनआउट. या ठिकाणी माळी सरांनी मारलेला अचूक थ्रो या चेंडूवरती धाव बाद झाले ते गायकवाड सर. आणि गायकवाड सरांची स्ट्राईक घ्यायला आले ते प्रल्हाद सर. पाहूया 5 चेंडूमध्ये किती धावा मिळवते. विक्रम शेरकरला फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा कळते. बघूया त्याच्या बॅट मधून चौकार आणि षटकार निघतात का ते. मागील 2 चेंडूमध्ये 10 धावा मिळवत यशस्वी असलेला विक्रम बघूया 5 चेंडूमध्ये किती धावा मिळवतोय. समोर अनुभवी गोलंदाज पाटील सर, पाटण तालुक्याचा जबरदस्त अनुभवी गोलंदाज आर पाटील. पाटील सर बघूया, पाटील सर जो विक्रम शेरकर सर ज्याला फक्त चौकारांचीच भाषा कळते असा विक्रम. आणि स्ट्राईकला ते शेरकर सर, नॉन स्ट्राईकला प्रल्हाद हातोडे सर. बघूया 5 चेंडूमध्ये किती धावा मिळवून यशस्वी होत आहेत. धाव संख्या झाली ती 42. पाटील सर टू शेरकर सर. आणि मारलेला फटका, ग्राउंड शॉट मारलेला लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरा धावा घेण्याचा प्रयत्न आणि ती देखील यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावा मिळून संघाची धाव संख्या झाली ती 44. 5व्या षटकामधील 2 चेंडू, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा मिळवतो विक्रम. बघूया लेग साइडच्या दिशेने खेळण्यात माहीर असलेला विक्रम. बघूया पाटील सर टू शेरकर सर. आणि उंच फटकावलेला चेंडू आणि या ठिकाणी कॅच सुटलेला आहे आणि शेरकर सरांना मिळालेला जीवदान. या बॉलवरती 2 धावा पूर्ण आणि 1 शॉट, 1 धाव शॉट आहे. अंपायरचा अतिशय डोळ्यामध्ये तेल घालून काम करणारे आमचे मित्र तुषार बापू, दादासाहेब ढेब, उमेश शिंदे अतिशय जबाबदारीने पंचगिरी करून कामगिरी बजावणारे नामाजलेले पंच या ठिकाणी आपल्या स्पर्धेला लाभलेले आहेत. पाहूया पुढील चेंडू पाटील सर टू शेरकर सर. आणि पुन्हा एकदा मारलेला फटका आणि या ठिकाणी विकेट किपरने उत्कृष्ट झेल दिला आणि या ठिकाणी विक्रम झेलबाद. रावसाहेब चव्हाण विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर. सर विक्रमची जागा घेण्यासाठी आले ते विठ्ठल सर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली 46. 50 धाव संख्येपर्यंत संघाचा अर्धशतक फलकावरती लावतात का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पुढचा चेंडू आणि उंच मारलेला फटका. बघूया खेळाडू बॉलच्या खाली आणि या ठिकाणी पुन्हा मिसफील्ड. कॅच सुटलेला आहे आणि या ठिकाणी 3 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त जावली टायगर संघाचे.
या पाचव्या चेंडूवरती 3 धावा मिळत धावसंख्या झाली 49. एकच धाव कमी अर्धशतक संघाचं फलकावरती लावण्यासाठी. पाहूया या चेंडूवरती काय होतंय ते. आणि पुन्हा एकदा लेग सजनीशाने मारलेला चेंडू, गॅप मध्ये मारलेला फटका आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. आणि संघाची धावसंख्या अर्धशतक पार. धावसंख्या झालेली ती 53. विजयासाठी 54 धावसंख्येचं आव्हान श्री ज्ञानेश्वर दायगुडे सरांच्या संघासमोर श्री सेवागिरी वॉरियर्स खटाव या संघाला 54 धावसंख्येचं आव्हान. 30 चेंडू 54 धावा. पाहूया चेस इज ऑन. 2च मिनिटांमध्ये जावली टायगर संघाने आपल्या लाईन मध्ये मैदानावरती जायचे. सेवागिरी वॉरियर्स संघाने 2 मिनिटांमध्ये आपले बॅट्समन तयार करून ठेवायचे लगेचच. आणि या मध्यंतरानंतर विजयाचं 54 धावांचं आव्हान. यानंतरचा सामना माऊली मानदेशी चॅम्पियनचे कॅप्टन आणि सागर सुपर किंग्सचे कॅप्टन. आपण या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी यायचे. 1च मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी टॉस का बॉस व्यासपीठावरती यायचे. श्री दोंडीराम गावडे सर आणि श्री विजय मदने सर. सागर सुपर किंग्स टॉस उडवण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. टॉस का बॉस या ठिकाणी. यानंतरचा सामना होणार आहे तो रोमहर्षक असा सामना. माऊली चॅम्पियन्स मान विरुद्ध सागर सुपर किंग्स फलटण. आणि यानंतर मध्यांतरानंतर आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत होता ते सर्वांचे लाडके समालोचक श्री किरण मस्कर सर आपल्या समोर धावती समालोचन करणार आहेत. आणि टॉस का बॉस साठी श्री दोंडीराम गावडे सर आणि सागर सुपर किंग्स कॅप्टन सागर सर आपण टॉस होण्यासाठी यायचे. 1च मिनिटांमध्ये फिल्डिंगला जायचं. 2 धावांची पेनल्टी आपल्याला अंपायरने या ठिकाणी सांगितलेली आहे. लवकर 2 मिनिटांमध्ये यायचे. आपली स्पर्धा ही सर्वांची आहे त्यामुळे सन्माननीय शेरकर सर आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. सागर सुपर किंग्स यांचे कॅप्टन सन्माननीय मदने सर सागर लोंढे सर यांचं सहर्ष स्वागत. यानंतर समालोचकाचा इथून पुढील 2 दिवसाचा भार हा किरण मस्कर सर यांच्याकडे सुपूर्द करत आहे. PTPL पर्व 1 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कराड येथे कालपासून मोठ्या दिमाखात सुरू आहे. आणि आजचा या सामन्यांचा 2रा दिवस आणि या 2ऱ्या दिवसामध्ये 2रा सामना आहे सागर सुपर किंग्स आणि माऊली मानदेशी. हे दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. या दोन्ही संघांचा नाणेफेक या टॉस का बॉस या मंचावर होत आहे. दोन्ही संघ मालकांचं कॅप्टनचं मी आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्यांना या खेळासाठी शुभेच्छा देतो. आणि यानंतर आपण वळत आहे टॉसकडे.
आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी मदने सर, यानंतर करचे सर स्पिन कॉइन करत आहेत. आणि कोण मागणार आहे? सागर सर मागतील स्पिन द कॉइन. टॉस विन माऊली मानदेशी चॅम्पियन संघाचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी आपला निर्णय सांगावा. आम्ही प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेणार आहोत. छान. यानंतर दोन्ही संघांनी लवकरात लवकर तयारी करायची आहे. तुम्हाला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि पहिला दिवस असणार आहे सन्माननीय सागर सुपर किंग्स यांचा. आणि आमचे मार्गदर्शक खरंच त्यांच्याकडून सर्वांना शिकण्याची इच्छा निर्माण होते. त्यांना पाहून आम्ही खरं क्रिकेट खेळायला शिकलो. असे मदने सर यांनी या स्पर्धेविषयी काही 4 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो. खूप छान स्पर्धा आहे. आणि आपण बघितलं मागच्या 1-2 महिन्यापूर्वीच क्रिकेटच्या मॅचेस झाल्या. आणि पुन्हा एकदा शिक्षकांना एक खूप मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्यामध्ये विक्रमजी शेरकर सर आणि वैभव चिकणे सर आणि त्यांचे सर्व संघ सहकारी यांनी खूप मोठं व्यासपीठ मिळवून दिलं आहे. आणि याच मैदानावर वैभव सर VVS लक्ष्मण रणजी ट्रॉफीची मॅच खेळत होता. आणि रणजी ट्रॉफीची मॅच खेळत असताना याच मैदानातून त्याची भारतीय संघात निवड झाली होती. आणि त्याच दिवशी तो पुण्यातून विमानानं इंडियन टीमला रिप्रेझेंट करण्यासाठी गेला होता. म्हणजे त्या मैदानावर आपल्याला खेळायला मिळतंय. याचं खूप मोठं भाग्य आहे. आणि याचं सगळं श्रेय मी तुम्हाला दोघांना देतो आणि तुमच्या सगळ्या संघ सहकार्याने देतो. आणि खेळ टिकला पाहिजे यासाठी तुम्ही जे प्रयत्न चालू आहेत ते असेच चालू राहू द्या. शो मस्ट गो ऑन. खेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही मात्र खेळत राहा. आपण सगळे एकत्र येऊन खेळत राहूया. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत की इथून पुढील 2 दिवस ज्यांचा आवाज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर घुमणार आहे, ही प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपण ज्यांना इथं निमंत्रित केलं आहे असे सन्माननीय किरणजी मस्कर सर यांचं मी आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर सन्माननीय किरणजी मस्कर सर, स्वागत आहे. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. गेले 2 महिने या स्पर्धेची चर्चा सातत्याने, अगदी कराड पासून 450 किलोमीटर नवी मुंबई पर्यंत स्पर्धेची चर्चा. अर्थातच अनुज प्रकाश पुरस्कृत प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग 2025 मॅचच्या दिशेने लगेचच वळणार आहोत. पण ज्या पद्धतीने याआधी टॉस झाला, सांगितले गेले या मैदानामध्ये कोण घडलं गेलं, या मैदानामध्ये कोण बनलं गेलं, कारण की ही ती माती आहे ज्यांनी बऱ्याच खेळाडूंना घडवलं गेलं. ही ती माती आहे जिने बऱ्याच खेळाडूंच्या मनाशी नाती जोडली. एक जन्म देणारी माता, दुसरी नाव देणारी माती, यामध्ये फरक फक्त वेलांटीचा. त्या मातीला प्रणाम करूयात. मैदानाचं नावच आपण पाहिलं तर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कराड. आणि या मैदानामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सातारा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही हे संपूर्ण स्पर्धा पाहता. मॅचच्या दिशेने जाऊयात. तब्बल 54 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय सेवागिरी वॉरियर्स खटाव या टीमला. आणि सध्या गोलंदाजीसाठी जावली टायगर्स जावली टीम. मी विनंती करेल जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत, आपण मैदानामध्ये चेंडू जाणार नाही याची काळजी घ्या. सगळ्या धावसंख्या तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतो. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झाला जिथे आपण पाहिलं तब्बल 7 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. बॅटिंगसाठी एका बाजूला रावसाहेब चव्हाण तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सत्यवान माली. पण गोलंदाजी चांगली राहिली पहिल्या ओव्हरमध्ये. विजय यादव यांच्या खांद्यावरती जरूर जबाबदारी दिली. स्पर्धेला सुरुवात झाली. कालच्या दिवसापासून या स्पर्धेची चर्चा सातत्याने राहिली. आज महत्वाचे दिवस. उद्याच्या दिवसामध्ये समजेल अर्थातच प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग 2025 चा मानकरी कोण असेल. खऱ्या अर्थानं संपूर्ण आपण पाहिले तर प्रायमरी टीचर्स, संपूर्ण शिक्षक आज या मैदानामध्ये जरूर दाखल झालेत. एवढे संपूर्ण आयुष्य त्यांनी मुलांना घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं दिलं. मुलांना चांगली वाट दिली. A² B² = AB² हे त्यांनी शिकवलं. मात्र आज मैदानामध्ये आयुष्याच्या पटलावरती कसं जगायचं हेही ते शिकवतायत आणि हे ते स्वतः शिकतायत. त्याच्या बाबतीत आज चर्चा करणार आहोत. सध्या मॅचच्या दिशेने जाऊयात.
ओहो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंगऑफचा खेळाडू अगदी वेगाने येईल. चेंडू पण गॅदर केला जातो, फेकी केली तो पण एकाच धावेचं समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात केला जात नाहीये. सगळे शिक्षक खेळतात, माहिती आहे त्यांना लालच बुरीवाला, लालच करून नाही होत भला कोणाचाच. आणि यासाठी सध्या आपण पाहिलं तर एकाच धावेचे समाधान. तब्बल 8 धाव संख्या स्कोर कार्ड मध्ये सजली गेली आहे. 54 धावेचं टार्गेट या मॅच साठी ठेवलं गेलंय. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय, अगदी थर्डमॅनचा खेळाडू आता आतमध्ये घेतलाय. राईट हँडेड बॅट्समन साठी कव्हरचा खेळाडू डीपचा आतमध्ये घेतलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप कव्हरला ढकलला जातो. हे संपूर्ण जाळं टाकलं जात आहे. विकेट किपरला तुम्ही पाहताय, त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गोलंदाजाला चेंडू नक्की टाकायचा कुठे. ओहो, व्हॉट हॅपन, डेड बॉल असेल. मोये थोडंसं घडलं गेलं, कारण की फलंदाज होता रेडी. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने चेंडू टाकला, मात्र तोपर्यंत त्यानं स्वतःचा अंग काढून घेतलं बाजूला. डेड बॉल. मेन अंपायरनं सांगितलं हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये, कारण की विकेट किपर ऑलरेडी फिल्डिंग सजवत होता. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर मिड विकेटचा खेळाडू त्याला कव्हरला आणायचा होता आणि तेवढ्यात चेंडूही टाकला गेला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू असेल, माफ करा, डेड बॉल असेल. 8 धाव संख्या, 8 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र मार्गस्थ झाले. 54 धावा सर्कल मैदानामध्ये. पायवरती टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर जातो. अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक धाव, एक एक्स्ट्रा धाव खूप महत्वाची आहे. माहिती आहे शिक्षकांना पहिल्यापासून माहिती आहे, परीक्षेमध्ये बसलं तर एका गुणाला किती किंमत असते. इलेक्शन नुकतंच झालं, एका मताला किती किंमत असते, एका धावेला ही तेवढीच किंमत आहे या स्पर्धेमध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न. येस नो वेट तोपर्यंत थांबले गेलेत. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. अप्रतिम स्पर्धा. रंगीबेरंगी जर्सीज तुम्ही पाहताय. आज बेधुंद झालेत. आज आयुष्य जगूयात खऱ्या अर्थानं. क्रिकेट खेळण्यापेक्षा ही स्पर्धा जगली जाते. संपूर्ण शिक्षक वर्ग आज आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी दाखल झाले आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात. मगाशी जो टॉस झाला त्या टॉस मध्ये फक्त टॉस नव्हता, बऱ्याच गोष्टी शिकायलाही भेटल्या. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या मैदानाचा थोडासा इतिहास सांगितला. फुल टॉस चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नोकऱ्या हाताचा खेळाडू जरूर आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणासाठी एकच धाव मिसफिल्ड होते. बॅकअप चांगला आहे, बॅकअप असावा. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, तुमच्या मागणीशी तुमच्या माघारी कोणीतरी असलं, धावाही खर्च होत नाही, तेवढा पैसाही खर्च होत नाही. बॅकअप इम्पॉर्टंट आहे. एकाच धावेचे समाधान. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन सध्या पाठवले. तब्बल 11 धावसंख्या स्कोर करवती सजली. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो, इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेटचा पतन. बॅट स्विंग केली आणि चेंडू अगदी निघून जातोय. ऑफस्टिकला टपली मारून चेंडू निघून गेलाय. विकेटचा पतन. बिग हिट करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी गेले. लाईन पिक केली नाहीये. चेंडू बघितला, नंतर बॅट स्विंग केल्यानंतर स्विंग अँड विकेटचं पतन. फलंदाज अगदी नाराज होऊन माघारी येत आहेत. जड पावलांनी त्यांना यावं लागते पॅव्हिलियन मध्ये. तोपर्यंत नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. मिस्टर विजय मधने दाखल होत आहेत. एका बाजूला विचार करावा लागते. प्रत्येक खेळाडू आपण पहिल्या मैदानामध्ये दाखल झाले, त्यांचा एक रिस्पेक्ट आहे. त्यांच्या नावाच्या नंतर सर लावायचं का नावाच्या आधी मिस्टर लावायचं, पण मिस्टर लावल्याने ही मॅचला वेगळी चांगली मजा येईल. सध्या आपण पाहिलं तर रिप्ले टेलिकास्ट 17 स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवला गेला. ज्या वाहिनीनं खूप कमी काळामध्ये आपल्या नावानं खरं आता संपूर्ण महाराष्ट्र कव्हर केलाय, जाळं टाकलं या महाराष्ट्रामध्ये. काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे. त्यामध्ये आज आपण पाहिलं तर आमचं संपूर्ण अर्जुन कदम एक चांगला डावखुऱ्या हाताचा संपूर्ण टेनिस क्रिकेट महाराष्ट्रातला एक अष्टपैलू खेळाडू जो ग्रामीण क्रिकेट खेळतो, तो आता सध्या टेक्निकल टीम आमची सांभाळतोय. कॅमेरामॅनचं कौतुक आहे. एवढ्या लहान वयामध्ये कॅमेरामध्ये कशा पद्धतीने क्लिअरिटी आणायची हे त्यांना चांगलं शिकवलं गेलंय. ओमकार पाटील असेल, सार्थक डिसले असेल, रोशन प्रजापती असेल, उन्हामध्ये खूप छान काम चाललंय. तुमच्या कार्याला सलाम का नाही करणार आम्ही. पंचांचं कौतुक नक्की करणार. धावसंख्या 11 धावसंख्या. लेग अंपायर आपण पाहिलं तर अर्थातच बापू आहेत ना, तुषार पाटील, अर्थातच बापू. मेन अंपायर आपण पाहिलं तर लेजंड अंपायर उमेश ज्यांना म्हटलं जातं. आमच्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर दादा सुड्डे. यांच्या सगळ्यांच्या क्वालिफिकेशन बद्दल चर्चा करू नंतर. ओहो, चांगला चेंडू गती परिवर्तन. स्लोअर वन तो डाल में पात त्याच पद्धतीने चेंडू टाकला गेला. संघाची धावसंख्या 11, चेंडू झाले तब्बल 5. एक चेंडू बाकी आहे. 1 to go.
येस 1 टू गो 11 धावा पहिला चेंडू 1 धाव आली दुसरा चेंडू वाईड होता तदनंतर 1 धाव पुन्हा 1 धाव त्यानंतर विकेट आली तदनंतर 1 डॉट म्हणजे तब्बल फक्त 5 चेंडू झाले 1 टू गो एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे फुल टॉस चेंडू फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न ज्युसी फुल टॉस होता लॉलीपॉप चेंडू होता कारण की म्हटलं जातं हा चेंडू तर लॉलीपॉप आहे पण कदाचित आज सोमवार आहे ना हे सोमवारी कदाचित लॉलीपॉप खात नसतील कारण की हा वार महत्वाचा असतो फर्स्टला गेलेत फुल टॉस चेंडूवरती डॉट बॉल निर्धाव चेंडू ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला ओव्हर क्रमांक 2 ची हमरी तुमरी संपली आहे तो तुम्ही संपल्यानंतर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 लॉस ऑफ डी 1 विकेट सध्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहत आहे संपूर्ण आमचं टीम दाखवली जाते आमचे शिक्षक वर्ग संपूर्ण बाजूला बसले गेले तदनंतर आपण पाहिले तर तुम्हाला आमचे तर अंपायर देखील आपण पाहिलं त्यांना जसं माहिती पडलं कॅमेरा फिरवला ते लगेच उठून आले माहिती आहे युट्यूबला दिसल्यानंतर फेमस होता सीसीटीव्ही कधी दिसू नका युट्यूबला नक्की दिसा अंपायर्स थर्ड अंपायर आमच्या सोबत जोडले गेलेत दादा ढेप सध्या आपण पाहिलं तर शिक्षणाकडे खूप जास्त त्यांनी लक्ष दिले क्वालिफिकेशन शिक्षण वाया जात नाही यासाठी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत शिवशंकर गिरी मिस्टर शिवशंकर गिरी ओव्हर क्रमांक 3 समीकरण जर पाहिलं तर अजूनही 18 चेंडू 43 धावेची गरज आहे आज सातारा स्पोर्ट्सचे अंपायर आज मजा येणार आहे समालोचन करण्याला मजा घेऊयात आज डावकरी हाताचा खेळाडू बॅट स्विंग केली जाते थोडासा बाहेर ठेवला जातो अवे फ्रॉम दी बॉडी नजरेच्या बाहेर हातापासून बाहेर ऑफ स्टिकच्या बाहेर शरीराच्या बाहेर रिच ऑफ दी बॅटर चांगला चेंडू हाताला जातोय याला बोलतात थोडंसं आपण पाहिलं यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी करणं चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ओहो लॉफ केला जातोय चेंडू कॅचचा कॉल दिला आहे खेळाडू कॅच निसटतीये अगदी चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी ही कॅच महत्वाची होती का या मॅचची हेही बघूयात की ज्या पद्धतीने हा चौकार येतोय संघाच्या धाव संख्येमध्ये रिप्ले टेलिकास्ट 5 चेंडू शेवटपर्यंत कॅमेरामॅन टिपतोय तदनंतर खेळाडू चेंडू खाली आला ऑस्ट्रेलियन स्टाईल ही कॅच घेण्याचा प्रयत्न अखेरीस बोटाला चटका बसला काहींच्या मनाने बसला असेल आणि अखेरीस 4 धावा गेल्या हा चौकार महत्वाचा आहे कॅचेस ड्रॉप केल्यानंतर मॅचेस बनतात वा तापली खेळपट्टी बॅट स्विंग केली जाते पुन्हा कॉल दिला जातोय कॅचचा आता पकडली जाते आता चुकी नाहीये अखेरीस चूक सुधारली राहुल धनवडे यांनी पकडली अप्रतिम कॅच रिप्ले टेलिकास्ट सध्या दाखवला जातो ज्या पद्धतीने चेंडू हाताला गेला गोलंदाजाकडून बॅटच्या अगदी समोर बॅट स्विंग केली प्रॉपर टायमिंग थोडंसं जुळलं नाहीये दुरी अधुरी थोडीशी राहिली आहे आणि तदनंतर चेंडू शेवटपर्यंत हवेमध्ये असताना टिपणारा कॅमेरामॅनचं वर्क पहा आणि तदनंतर फिल्डरचं देखील काम आता बघूयात अप्रतिम चेंडू कॅच सध्या तुम्हाला दाखवली जाते वाव रिप्ले मध्ये वॉट अ कॅच यार अप्रतिम अगदी आरामामध्ये चेंडू पर्यंत आले कॅचेस इम्पॉर्टंट आहेत जर मॅच बनवायचे तर 15 धावसंख्या बॅटिंग साठी दाखल झालेत ज्ञानेश्वर दायगुडे तब्बल विकेट आपण पाहिलं तर 2 आतापर्यंत गेले पहिली विकेट गेली तदनंतर दुसरी विकेट लगेच मैदानातून बाहेर गेली कुठेतरी सांभाळून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता म्हणजे चहा पिताना पहिलं बिस्किट चहामध्ये पडलं दुसरं बिस्किट घेतलं ते आधीचं बिस्किट काढण्यासाठी तेही पडलं आता नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत डाव सांभाळून कशा पद्धतीने खेळला जाईल कशा पद्धतीने डाव सांभाळून खेळला जाईल आणि कशा पद्धतीने धावा केल्या जातील 15 चेंडू आणि तब्बल 39 धावा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पॉइंटला आहे खेळाडू एक सिंगल घेतली जाईल एकेरी दुहेरी धावेनं मॅच बनेल का हा प्रश्न आलेला आहे आता समोर कारण की ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपण्यासाठी 2 चेंडू अजूनही बाकी आहे रिक्स कधी घेतली जाईल या मॅच मध्ये रिक्स घेतल्याशिवाय मॅच बनणार नाहीये हे माहिती आहे आणि रिक्स आता नाही तर कधी घेतली जाईल कारण की एका बाजूने शिवागिरी वॉरियर्स कटआउट टीम 54 धावा एक मोठा आव्हान म्हणू शकता तुम्ही बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पूल मिड विकेट रिजनला आहेत खेळाडू अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये यश भेटेल नाही भेटेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न वॉटर रनिंग बिटवीन द विकेट भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर आणि अशा पद्धतीने या 2 धावा घेतल्या गेल्या
कमेंटमेंट आणि ऍक्शन तिन्ही शब्दांचा अर्थ चांगला दिसून आला या दुसऱ्या धावेमध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 1 to 1 ओव्हर क्रमांक 3चा हा शेवटचा चेंडू असेल. बॅटफील्डला जाऊन घेण्याचा प्रयत्न, शरीरावरती आदना चेंडू तरी एक धाव घेतली जाते का? नॉन स्ट्रायकिंग एंडला धाव पोहोचली, पूर्ण झाली आहे. 1 रन टीमने चुराया जो सनम असं म्हणायला हरकत नाहीये. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर क्रमांक 3चा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 आणि तब्बल समीकरण जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. आता येणारे 12 चेंडू आणि तब्बल 35 धावेची गरज. 12-35 म्हणजे सरासरी जर विचार केला तर 17.50 च्या सरासरीनं तुम्हाला धावा करायचे. ड्रिंक ब्रेक सध्या मैदानामध्ये झाला. पाणी पोचल्यानंतर कहाणी पण बदलते मॅचची. लेट्स सी या मॅचची कहाणी काय राहते. रिक्स घेतली जाईल का? 12-35 समीकरण आहे. सर्कल मैदान संपूर्ण या मैदानाच्या बाबतीत आपण चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कराडचे स्टेडियम विठ्ठल काळे यांच्यावरती जबाबदारी आता दिली जाते. एक ड्रिंक ब्रेक मध्ये मॅच एक तो बनताय वरना बिघडताय. मॅच एक तर मुठ्ठीमध्ये येते किंवा मिठ्ठीमध्ये जाते आणि अशी ती ड्रिंक ब्रेकची कहाणी असते. त्यांनी प्रत्येक मॅच मध्ये ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर कहाणी एक तर बदलते नाही तर बिघडते देखील. बऱ्याचदा पाहिलं. विठ्ठल काळे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत सध्या. हो बॅकफुटला जाऊन लेटकट करण्याचा प्रयत्न. यावेळी 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातो. 2 धावा फुकट भेटतात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली. फेकी चांगली होती का? जर चांगली झाली तर मात्र 3 धावा आता कंप्लीट होतात. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा खूप महत्वाच्या राहतील कारण की ती ओव्हर आहे. ओव्हर क्रमांक 34 ही महत्वाचीच मानली जाते. T20 मॅच तुम्ही बघा. ओव्हर क्रमांक 19 बुमबुम बुमरालाच दिली जाते. तशी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 4थी ओव्हर ही महत्वाची. इथे मॅच एक तर बनते. आताचा हलक्या हाताने खेळणारा लेटकट रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजाकडून. टीमची टोटल 22. 11 चेंडूमध्ये 32 हव्यात. आता पुन्हा बॅकफील्डला जाऊन घेण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. पाय जाग्यावरतीच उभा आहे. कुठलाही फुटवर्क नाही पाहिलं फलंदाजाचं आणि सहज आहे. जर नेटवर्क असेल मोबाईल मध्ये तर रेंज असते. फुटवर्क असेल तर नेटवर्क असेल. तसं फुटवर्क नव्हतं. जागेवर घेण्याचा प्रयत्न. आताही पाय जाग्यावरतीच उभा आहे कारण की बॅक स्टेप तुम्ही पाहिला, मागील पाय पाहिला, मागचा पाय पाहिला तर त्याची हालचाल कोणतीच होत नाहीये. असं म्हटलं जातं मागच्या पायाची हालचाल होत नाहीये. फुटवर्क नाही तर नेटवर्क कसं येईल? आणि रेंज मध्ये येण्यासाठी फुटवर्क करावं लागेल. पदल आलित्य करावं लागेल. चेंडूपर्यंत पोचावं लागेल. चेंडू तुमच्यापर्यंत नसतो येत. मॅचची कहाणी थोडीशी गोलंदाजी करणारी टीम खेचते. फुल टॉस चेंडू व्ही शेप मध्ये. लॉंगअपचा खेळाडूला कॉल दिला. कॅच अगदी 1 बाउन्स पकडण्यासाठी चेंडू गॅदर केला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी ही चांगली होते. बॅकअप तिथे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल तब्बल 24 धावसंख्या. चेंडूचा खेळ फक्त आता 8 बाकी आहेत आणि 30 धावा आता मात्र करायची या मॅच मध्ये. यावेळी विकेट घेण्याचा प्रयत्न केला. रिझन मध्ये स्लिप मध्ये चेंडू पकडला जातोय. फेकी चांगली झाली तो पण 1 धाव थांबणार नाहीये. महत्वाचं हे की या मैदानामध्ये धावा थांबल्या नाहीयेत. या मैदानामध्ये तुम्ही थांबलात तर धावा येतात आणि सध्या एकेरी दुहेरी धावेने फक्त धावफलक पुढे जातोय. टार्गेट बनवायचं तर षटकार चौकारांपर्यंत पोहोचावं लागेल. एक मोठी रिक्स या मॅच मध्ये घ्यावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा गोलंदाज चतुर निघालाय. चालक निघाले. चेंडू मागे ठेवला. स्लोरवन ठेवला. गती परिवर्तन ठेवला आणि चेंडूची गती कमी केली. संघाची धावसंख्या स्थिर आहे. तब्बल 25 धावसंख्या आणि समीकरण येणारे 6 चेंडू आणि तब्बल 29 धावेची गरज. 6-29. विकेट किपर यांचा चर्चा आणि यांचं कौतुक जरूर केलं जाईल. विकेट किपर आपण पाहिलं ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह सेंटर ऑफ दी अट्रॅक्शन दिसून आले कारण की बऱ्याचशा गोलंदाजांनी चेंडू टाकले नाहीयेत. विकेट किपरनं टाकायला भाग पाडलाय. संपूर्ण त्यांचा कंट्रोल या मॅच मध्ये. फिल्डिंग क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने हँडल करतात या सर्व गोष्टी छोट्या छोट्या मायक्रो मॅनेजमेंट याला बोलतात. आणि बरेचसा खेळ विकेट किपरही बदलतो. गोलंदाजीसाठी अगदी नवीन गोलंदाज संतोष गायकवाड, मिस्टर संतोष गायकवाड दाखल होत आहेत. थोडा
थोडासा बाहेर ऑफस्टिकच्या बाहेर. हाही चेंडू डॉट जातोय. 5 चेंडू आता 29 करायचे. मॅच थोडीशी हातातून निघून चालली. बोलतात ना रिक्स घेतल्यानं तोटा होतो, पण रिक्स घेतो तो मोठा होतो. ती रिक्स नाही घेतली या मॅच मध्ये. या देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताला घेत जातो. लेग स्टिक वरून थोडासा बाउन्स झाला, राईज झाला, बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी मी म्हणेल की या खांद्याच्या जवळून जातोय. डॉट बॉल, कारण की एकही षटकार चौकार आला नाहीये. एकेरी दुहेरी धावांनी आपण पाहिलं तर मॅच बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅट स्विंग केली जाते जागेवरून. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू डॉट आलेत. कारण की आतापर्यंत बॅटिंग करत असताना मिस्टर ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून फक्त 4 धावा आलेत. 8 चेंडू ते खेळलेत, धावा नाही आल्यात. हाही चेंडू चांगला आहे. परफ्यूम बॉल या मातीचा सुगंध घेऊन ज्ञानेश्वर यांच्या नाकाच्या जवळून जातोय. आणि असे चेंडू जेव्हा कानाच्या बाजूने जातात शिट्टी मारत, क्या जनाब कैसे हाल है असे बोलत जातात. हा तो डॉट चेंडू होता. 4था डॉट. बॅकफुटला जातोय. फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढला. मिड विकेटला डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत खेळाडू. मॅच चर्चा राहिली फक्त मॅच मध्ये. 26 धाव संख्या. आता एक चेंडू मंजिल बहुत दूर आहे, कारण की 28ची आता गरज आहे. पहिले आलेले तब्बल 4 डॉट, त्यामध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकारची कमी. बॅट स्विंग केली आहे, खेळाडू आहे. मिड विकेटला मात्र जास्त फरक पडणार नाही. यशस्वीचा दर्जा तिथे चांगला राहिला आहे. अखेरीस 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लेट्स सी, पण अंपायरच्या माध्यमातून सध्या आपण पाहिलं तर शेवटी जी फिल्डिंग केली ती बरोबर आहे का, चौकार आहे. कारण की लीग मॅच आहे, तुम्हाला शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकाराने पॉइंट टेबल मध्ये बराचसा फरक पडतो. आणि येस, चांगलं क्षेत्र, क्षणिक सेफ फिल्डिंग इथे बघायला भेटली. या मॅच मध्ये विजेता राहिलेत जावली टायगर. जावली टायगर टीमनं ही मोठी दरकारी फोडली या मॅच मध्ये आणि अखेरीस विजेता राहिलेली आता मॅचचे. यानंतरची मॅच आपण पाहिली तर सागर सुपर किंग फलटण विपक्ष माऊली मानदेशी चॅम्पियन अशी मॅच यानंतरची आहे. सागर सुपर किंग फलटण विपक्ष. चला टीम लगेच मैदानामध्ये. टीम वेळ कमी आहे, आपण मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचे. खूप छान शिस्त लाईनअप. संपूर्ण टीमचं स्वागत केलं जातं. पिंक आर्मी टीम पहा, मैदानाच्या बाहेर त्यांचे अगदी व्यवस्थापक, त्यांचे टीम मेंबर, ही लाईनअप पहा. शिस्त, कारण की शिक्षकांना क्रिकेटची शिस्त सांगण्याची गरज नाहीये. लाईनअपने ते बाहेर आलेत आणि ही लाईनअप म्हणजे क्रिकेटची शिस्त असते. आमच्या